नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये पार्थ काव्याला समजावत असतो, तिची समजूत काढत असतो की हे पक काव्या रागवलेली आहे की आपल्या दोघात दुसरं कितीही कोणी आलं तरी सुद्धा आपण फक्त दोघांचाच विचार करू। आणि समजा माझा पाय घसरायला लागला तर काव्या तुमची आठवण मला सावरेल। तुम्हाला जर कधी माझा राग आला आणि मी जर तुमच्यासाठी काही आतापर्यंत छोट्या मोठ्या गोष्टी केल्या असतील तर तुमचा राग जाईल आणि चेहऱ्यावर स्माइल येईल। तेव्हा काव्याला गालातल्या गालात हसू येत असतं। तर पार्थ म्हणतो की हे बघा, ज्या मिस दिव्याला तुम्ही हेट करतात तर तिला एकदा जाऊन विचारा, माझ्या तोंडी मात्र कायम तुमचंच नाव असतं आणि कायम तुमच्याबद्दलच बोलत असतो, कायम तुमचाच विषय असतो। आणि हे बघा, खरंच काव्या, मी तुम्हाला एक उदाहरण देतोय। ज्या दिवशी मात्र फॉर चेंज त्यांनी टिफिन मध्ये साबुदाणा खिचडी आणली आणि त्या दिवशी सुद्धा मी त्यांना हे सांगत होतो की कसंही मनाविरुद्ध मात्र मी साबुदाणा खिचडी कशी म्हणजे त्यांनी दिली होती आणि त्यानंतर मात्र तुम्ही साबुदाणा खिचडी शिकलात आणि माझ्यासाठी तुम्ही प्रेमाने बनवलीत आणि आता मात्र तर तुम्ही आईपेक्षाही छान खिचडी बनवता। हडसावून सांगितलेलं आहे की माझ्या काव्याला कोणीच रिप्लेस करू शकत नाही आणि तो काव्याचा हात धरतो। पार्थ तिच्याकडे बघतोय आणि ती काव्या पार्थकडे पाहते। तेव्हा पार्थ विचारतो की झालं तुम्ही कन्व्हेन्स की अजून काही बोलायचं बाकी आहे। तेव्हा काव्या खुश होते आणि म्हणते की नकोय, मी झाले कन्व्हेन्स। तेव्हा लगेच पार्थ आता तिचा गोड किस घेतो आणि म्हणतो की अरे वा आपला बेबू। आणि काव्या म्हणते की अगं बाई, तो सुद्धा झाला कन्व्हेन्स। आणि हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्थ देशमुख मैत्रीण आहे, कलिंग आहे, तेवढ्याच पुरते ठेवा, बाकी नाही। तर पार्थ म्हणतो की हो, तेवढ्याच पुरते राहणार आणि हे शिंगेश्वर महाराज पुढचे 14 जन्मासाठी तुमचेच आहेत, आजी नसावी लोभ असावा। आणि तेवढ्यात आता पार्थ आणि काव्या आता एकमेकींच्या मिठीत येतात। तेव्हा आता काव्या खुशत म्हणते की अहो ऐका ना, ते पण लाडामध्ये, अहो मला खूप भूक लागलेली आहे, पेस्ट्री खायची आहे। पार्थीची गंमत करतो। त्यानंतर आता इकडे मानिनी आणि नंदिनी आता गणपती बाप्पांजवळ श्लोक म्हणत आहे। आता श्लोक वगैरे म्हणून झाल्यानंतर त्यांची आता प्रार्थनाष्टक झाल्यानंतर आता मानिनी म्हणते की बघ ना अगं, संध्याकाळी असे माणसं घरी आलेलं असतं, खरंच खूप बरं वाटतं सगळेजण एकत्र असल्यानंतर। दिवसभर तुम्ही तुमचं कुठेही जाऊ शकता, दिवे लागण्याच्या वेळीच मात्र घरी असायला हवं। आणि हे बघ, पूर्वी तर तुला सांगू की विक्रम वेळेवर घरी यायचे, ते पण अगदी वेळेवर, हातपाय तोंड धुवून कपडे बदलून देवासमोर उभे राहायचे, पण आता मात्र घरी कोणीच नसतं। आणि तुला सांगू की आजकाल दिवे लागण्याच्या वेळेस जर कोणी घरी नसेल तर अशी हुरूर लागते। त्यावरती आता नंदिनी म्हणते की हो ना, माणसं घरामध्ये नसतील तर हुरूर लागणारच। किंवा आता आपलं माणूस म्हटल्यानंतर मानिनी म्हणते की बघ, तू आपल्या माणसाची आठवण काढली आणि तुझं माणूस घरी आलं बघ। आणि तेवढ्यात जीवा येतो। आता जीवाला बघून मानिनी म्हणते की ए ना जीवा, हातपाय तोंड धु आणि देवासमोर नमस्कार कर, देवाला असं म्हणा की आमचं बाळ। आणि तेवढ्यात जीवा म्हणतो की आई, जरा मी वर जाऊन आराम करतोय, पण ट्रॅफिक मध्ये एका बाईकवाल्याने माझ्या बाईकला धडक दिली, माझा त्याच्याशी खूप वाद झाला, त्यामुळे मला आता रूम मध्ये जाऊन आराम करायचा। तेव्हा आता नंदिनी विचारते की काय हो, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तर मानिनी म्हणते की हो ना, मी तरी सुद्धा जीवा तुला सांगत असते, तुझी ती बाईक आहे की जरा हळूच चालवत जा। तेव्हा जीवा म्हणतो की अगं तू असं काय करतेस, बाकीच्यांच्या ड्रायव्हिंग मध्ये मी लक्ष ठेवू शकत नाही, नीटच चालवत होतो। नंदिनी विचारते की जीवा खरं सांगा, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? त्यावरती जीवा म्हणतो की नाही लागलं, मी आलो। आणि जीवा आता खूप डिस्टर्ब असतो, तो रूम मध्ये येतो। तर नंदिनी मानिनीला म्हणते की मी आलेच आणि ती लगेच घाईने जीवाच्या मागे येते आणि जीवाला धरून मात्र नंदिनी आता त्याला बेडवर बसवते। जीवा म्हणतो की अगं मी ओके आहे, काही लागलेलं नाही, प्लीज नंदिनी। तेव्हा नंदिनी त्याला शांत बसवते आणि पाणी प्यायला देते। तेव्हा नंदिनी पाणी वगैरे पिल्यानंतर विचारते की जीवा काय झालं, तुम्ही आज फक्त सॉरीचा मेसेज करून निघून गेलेत, ते दिवसभरात एकही शब्द तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत। जीवा, या अगोदर सुद्धा तुम्ही कधी असं करत नव्हतात आणि प्लीज जीवा असं कधीही करू नका, प्लीज। तुम्हाला माहिती नसेल परंतु माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आहात, ते मी सुद्धा तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे घेऊन आलेले आहे। आणि तुम्हाला बाळ हवं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आपलं बाळ असावं, त्याला तुम्ही कुशीत घेऊ शकता, स्वतःच्या हातावर घेऊ शकतात। आणि हे बघा, तुम्हाला आपल्या बाळाला कुशीत घेऊन झोपावंसं वाटतं, त्याच्याबरोबर खेळूश वाटतं, तर आपण आता हे तुमचं स्वप्न पूर्ण करूया। त्यावरती जीवा विचारतो की कसं? तर नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, जे काही झालेलं आहे खरं तर यामध्ये चूक कुणाचीच नाही, पण आपण आई बाबा होऊ शकत नाही, यापेक्षा तर मी आई होऊ शकत नाही हे मी कबूल करते। तेव्हा आता जीवा म्हणतो की नंदिनी तू काय बोलतेस? तर नंदिनी म्हणते की हो जीवा, मी खरं बोलते, जी खरी परिस्थिती आहे ती तुम्हाला सांगते, मी आई होऊ शकत नाही पण तुम्ही बाबा होऊ शकता। तेव्हा आता जीवा म्हणतो की एक मिनिट नंदिनी, मी समजलं नाही की नक्की तुला काय म्हणायचं आहे। तेव्हा नंदिनी म्हणते की हो जीवा, तुम्ही बाबा होऊ शकतात। आणि हे बघा जीवा, मी तुम्हाला आता जे काही सांगत आहे ते नीट तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं आहे। शांतपणे या सगळ्याचा विचार केलेला आहे। आपण एका अशा व्यक्तीची निवड करायची आहे की जी तुमचा आणि माझा अंश तिच्या पोटामध्ये वाढवेल आणि जीवा आपण सर्वस्व करूयात
त्यामुळे जेव्हा आपण आपल्या बाळासाठी सर्वन मदरचा विचार करूयात. हे ऐकल्यानंतर मात्र आता जीवाला फार मोठा धक्का बसतोय आणि जीवा लगेच आता दरवाजा बंद करतोय. नंदिनीला असं वाटतं की जीवा हे ऐकल्यानंतर आता बाहेर जातात, परंतु जीवाने दरवाजा बंद केलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो की नंदिनी तू काय बोलतेस, हे तुझं तुला कळतं का? त्यावरती नंदिनी म्हणते की हो जीवा, व्यवस्थित कळतं. आणि हे बघ नंदिनी, मला असं वाटतं की तू आता इमोशनल झालेली आहेस. इमोशनली हाय असलेला माणूस हा मात्र दारूच्या नशेत असल्यासारखा असतो. तो काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नसतं. त्यावरती नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, असं अजिबात नाही. हे बघा जीवा, मी असं नाही, मी सांगते तुम्हाला की मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. त्यावरती आता जीवा म्हणतो की हे बघ, तू आता काही बोलत सुटलीस, प्लीज काही बोलू नकोस. त्यावरती नंदिनी म्हणते की नाही जीवा, हे बघा तुम्हाला असं का वाटतं आणि नक्की प्रॉब्लेम काय आहे मी तुम्हाला म्हणते. हे बघा जीवा, सगळे प्रश्न सुटतील, तुम्हाला आणि मला बाळ मिळेल आणि घरातील यांना नातवंड मिळेल. त्यावरती जीवा म्हणतो की नाही नंदिनी, प्लीज तू माझं ऐकून घे. तर नंदिनी नाही म्हणते. नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, माझं बोलणं 2 मिनिटं शांतपणे ऐकून घ्या. आणि हे बघा मात्र ज्यांना बाळ होत नसतं त्यांच्यासाठी आता ह्या 2 पद्धती खूप उपयुक्त असतात. त्यांना बाळ होत नसतं त्यांना सरोगसी ही एक उत्तम पद्धती असते. म्हणजे हे बघा, एक म्हणजे तुमचेच अंश आहे तर ते सरोगेट मदरला दिले जातात आणि माझे सुद्धा अंश आहे तर ते सरोगेट मदरलाच दिले जातात. आणि ती मुलगी मात्र गरोदर राहते आणि अक्षरशः ते बाळ मात्र आपल्यासारखं दिसणार असतं, कारण त्यामध्ये तुमचा आणि माझा अंश असणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे बघा जेव्हा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का, की नंदिनी हात जोडते आणि म्हणते की माझी ओंजळ कमी पडली असं समजा. दुसऱ्याच्या परडीमध्ये माझ्या बागेतील कळ्या ठेवायला दिल्या, बास इतकंच. ते जे काही फुल उमलून येणार आहे, ज्याने देवाची पूजा केली जाईल ते फुलच असणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो की एक मिनिट थांब, कारण तू आतापर्यंत टेक्निकल पद्धतीने सांगत होती आणि आता लगेच आणि आता कवितेसारखं बोलते, त्यामुळे हे इतकं सोपं नाही. हे असं सेलिब्रेट करत असतात आणि आपण हे सगळं कसं करू शकतो. त्यावरती आता नंदिनी म्हणते की हे बघा, बाळ होणं हे एक सेलिब्रिटी असते का? आणि तुम्हाला आणि मला बाळाची असं असणं हे वाईट आहे का? आणि माझा नवरा कुठे सेलिब्रिटीपेक्षा कमी आहे बरं? तेव्हा आता जीवा म्हणतो की हे बघ, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाही, मी तुला सिरियसली हे सर्व सांगतोय. हे खूप डिफिकल्ट आहे, हे वाटतं तितकं सोपं नाही. नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, एकदा आपण जर मान्य केलं, आपण जर तयार झालं तर सगळं काही सोपं होईल. आणि हे बघा, काव्याची परीक्षा आणि काव्याची डिलिव्हरी होईपर्यंत वेळ जाईल आणि फक्त आपण असं म्हणायचं आहे की बाळ येणार आहे, फक्त 3 महिने उशीर होणार आहे. त्यावरती जीवा म्हणतो की नाही नंदिनी, नाही, मी हे करू शकत नाही. अगं हे इतकं सोपं नसतं, त्यात खूप कायदे असतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा, मी सगळं शोधून ठेवलेलं आहे. नियम फक्त हेच म्हणतात की सरोगेट मदर, जी मुलगी सरोगेट मदर होणार आहे ती मुलगी मात्र अगोदर विवाहित असली पाहिजे आणि तिला स्वतःचं मूल असलं पाहिजे. त्यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार नसतं. उलट मात्र ज्यांच्या ह्या सरोगेट मदर आहे तर त्या दुसऱ्याचं मूल वाढवणार असतात. त्या कपल पैकी कुणाच्या एका नात्यातील असायला हवी लागते. आता जीवा म्हणतो की एक मिनिट, जर नात्यातील हवी आहे तर तू घरच्यांपासून हे सर्व कसं लपवणार आहे बरं? तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, मी इतका विचार केलेला नाही, पण तुम्हाला मान्य आहे ना, तुम्हाला पटतं का मी हे जे काही सांगते ते की आपण सरोगेट मदर निवडूयात? तेव्हा आता जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो की किती मोठं मन आहे नंदिनी तुझं, तू इतकं मोठं पाऊल माझ्यासाठी उचललं, माझ्या जीवाचा, माझ्या मनाचा तू विचार केलास आणि फक्त माझ्यासाठी आणि माझ्या तू स्वतःच्या भीतीवर मात केलीस. अगं नंदिनी, मग मी तुझ्यासारखा का नाही? तो नंदिनीचे हात धरतो, आपल्या हातामध्ये घेतो. त्यावरती नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, तुम्ही जसे आहात तसेच मला फार फार आवडतात आणि उलट मला एकच जीवा कमी पडतात, कारण तुमच्यासारखं आता दुसरं कोणीतरी मला आयुष्यामध्ये हवं आहे. आणि एकदा सरोगेट मदर मिळाली तर आपलं टेन्शनच निघून जाईल आणि मग आपल्याकडे मात्र आपलं बाळ असेल. आपलं बाळ म्हणल्यानंतर जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो की आपलं बाळ. नंदिनी म्हणते की हो आपलं बाळ. आणि दोघे आता एकमेकांकडे बघून दोघांच्याही डोळ्यात पाणी येत असतं. त्यानंतर आता बाहेर हे काव्याच्या चौरोटीची सगळी काही फळांची यादी वगैरे सुरू असते. मिथून काका म्हणतात की चला, आंबा, नारळ, पेरू, चिंच वगैरे, केळी सगळं काही चालेल. तर मालिनी म्हणते की अहो मिथून भाऊजी, केळी नाही चालणार. मिथून भाऊजी म्हणतात की का चालणार नाही, ते सुद्धा एक फळ असतं ना. मालिनी म्हणते की हो, पण ओटी भरताना नाही चालत असं म्हणतात की केळीला एकदाच घड लागतो, घरामध्ये किमान 2दा तरी पाळणा हलावा, म्हणून ओटी भरताना केळं वापरायचे नाहीत. तेव्हा मिथून काका म्हणतात की वा वा वहिनी, किती थोर विचार आहे तो तुमचे, अजून काय बरं? त्यावरती मालिनी म्हणते की चला, फुलं, मिठाई वगैरे, पंत्या वगैरे सगळं काही आणा. पंचामृताचं सामान आहे ते नका घेऊ आणि हे बघा सगळं आणायचं आहे मिथून भाऊजी, विसरू नका. मिथून भाऊजी म्हणतात की काही काळजी करू नका वहिनी, हे बघा मी जर काही कमी पडलं तर लगेच जातो आणि लगेच घेऊन येतो.
त्यावरती मानिनी म्हणते की नाही, पण राहूनच देऊ नका, त्यासाठीच आपण लिस्ट बनवलेली आहे. आणि हे बघा जरा डेकोरेशनचं सुद्धा बघा. तेव्हा आता मिथुन भाऊजी म्हणतात की चला आता मी निघतोय. आता मिथुन भाऊजी सामान आणण्यासाठी निघून जातात. त्यानंतर आता पार्थ येथे येतो. पार्थ म्हणतो की अरे बापरे, माझी आई किती काम करते, मी तिच्यासाठी पण आणलं. तेव्हा मानिनी म्हणते की हो का, आणि काव्या कुठे आहे असं विचारते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की त्या बेडरूम मध्ये आहेत. संध्याकाळपासून त्या अभ्यास करतात, कारण चोरोटीचा कार्यक्रम असल्यामुळे त्या आत्ताच अभ्यास करून ठेवत आहे. तेव्हा आता मानिनी म्हणते की कमाल आहे काव्याची, इतकं सगळं काही गोष्टी करते तरी सुद्धा अभ्यासासाठी वेळ मात्र ती काढतच असते. पार्थ म्हणतो की हो ना, माझी बायको खरंच गुणी आहे. आणि हे बघ अगं, एक विचारायचं होतं, विचारू का? मानिनी म्हणते की विचार ना. पार्थ विचारतो की तू चिडणार तर नाही ना? मानिनीला असं वाटतं की काही बाळाच्या गोष्टी आणणार तर नाही ना तो घरी. पार्थ म्हणतो की नाही आणणार, आणि ते उलटणं लाटणं सगळं काही माझ्या लक्षात आहे. बाळाच्या बाबतीत मी कोणत्याही गोष्टी नाही आणणार, पण जे काही मी विचारणार आहे तर ते बाळाशी निगडीत आहे. तेव्हा मानिनी म्हणते की विचार, काय विचारायचं आहे? संध्याकाळी चोरोटी आहे. तर पार्थ विचारतो की चोरोटी का भरतात बरं? मानिनी म्हणते की वा वा वा, संध्याकाळी बायकोची चोरोटी भरणार आहे, आणि तू तर आता हा प्रश्न मला विचारतोय, आणि सांगू का मी काव्याला? तेव्हा पार्थ म्हणतो की नको, ते माझ्यावर फिसकरतील. तूच मला लहानपणी सांगायचे की जर काही अडलं तर तुम्हाला विचार, मी तुला नक्की सांगेल. तेव्हा मानिनी म्हणते की अगदी बाबावर गेलेला आहे. त्यांना सुद्धा नको त्या वेळेस नको प्रश्न पडायचे, आणि उत्तर तर हवं असायचं. आता मला कळतं की घरामध्ये एक नाही तर दोन दोन वेडे देशमुख आहेत. पार्थ म्हणतो की आई सांग ना, अगं नक्की काय आहे, का भरतात? मानिनी म्हणते की अरे, गरोदर बाईला छान वाटावं, अगदी निश्चिंत वाटावं, यासाठी चोरोटी भरली जाते. 3 महिन्यानंतरच भरली जाते, कारण पहिले 3 महिने, कारण आपण कुणाला सांगत नाही की बाई गरोदर आहे म्हणून. पहिले 3 महिने, आणि एकदा की चोरोटी भरली तर मग 3 महिन्यानंतर सगळ्यांना सांगायचं असतं. त्यावरती पार्थ म्हणतो की मला हेच पटत नाही, कारण चांगली गोष्ट आहे आणि ती का सांगायची नसते? तेव्हा मानिनी म्हणते की अरे पार्थ, पूर्वीच्या काळी मात्र बाळ 3 महिने टिकायचं नाही, बाळ हे जायचं, आणि बाळ जाण्याचा रेट फारच खूप जास्त होता, म्हणून मग काळजी घेतली जाते. आता असं काही होत नाही, पण तरी सुद्धा तुला असं वाटेल की आपली आई इतकी शिकली सवरलेली आहे आणि ह्या गोष्टी त्या मानते, विश्वास ठेवते त्या गोष्टीवर. पण काही ना काही गोष्टी असे आहेत त्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पाळावे लागतात. आणि सायन्स लॉजिक हे सांगता येत नाही, पण मान्यवर असते आपल्या प्रत्येकाच्या. परंतु बायका मात्र ते मानतात. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, हे सुद्धा आहे, पण चोरोटी ही 3 महिन्यानंतरच का भरतात? तर मानिनी म्हणते की अरे, 3 महिन्यानंतर बाळ हे तग धरून राहतं पोटामध्ये, आणि त्याचे जे काही अवयव आहे तर ते वाढायला सुरुवात होते. हळूहळू एक नवीन आकार घ्यायला सुरुवात होते. बाळ राहण्याची खात्री वाटायला सुरुवात होते, म्हणून हा सोहळा करायचा असतो. बाळ टिकण्याचा आणि बाळ असण्याचा, त्या बाईच्या आईपणाचा हा सोहळा असतो. तेव्हा पार्थ म्हणतो की हो ना आई, प्रत्येक रीतीमागे काही ना काही अर्थ हा असतोच. आई, मला माहिती असायला हवं होतं, इतकं शिकलो मी, त्याचीच लाज वाटते की मला हे सर्व माहिती नाही. तर मानिनी म्हणते की अरे, असं का म्हणतोस? नसतं माहिती, आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की बऱ्याच पुरुषांना माहिती नसतात. इट्स ओके. आणि हे बघ, तुला सांगते, सुशिक्षित असणं हे कुतूहल शाबूत राहणं असं असतं. आणि अरे, तुला प्रश्न पडतात ही तर चांगलीच गोष्ट आहे. उलट मला कौतुक वाटतं की तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि त्याची तुला लाज वाटत नाही म्हणून. आणि जे पन्ह बनवलेलं आहे तर मानिनी ते पन्ह घेते आणि म्हणते की छान जमलेलं आहे बरं का. तर पार्थ म्हणतो की पिऊन झाल्यानंतर ग्लास धुवून ठेव. तेव्हा आता मानिनी म्हणते की तू तर मला फारच त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे, मी काव्याला सांगते. म्हणून ती काव्या असा आवाज देते की पार्थ लगेच आता मानिनीचं तोंड दाबतो आणि नको नको असं म्हणतो. काव्याला खूपच घाबरतो. त्यानंतर आता काव्याच्या चोरोटीसाठी आता नंदिनी काव्याला खूप छान तयार करत असते. खूपच छान तिने आता नटवलेलं आहे. आणि नंदिनी मात्र आता तिच्या केसामध्ये गजरा माळते आणि आता काव्याकडे बघून काव्य इतकी सुंदर दिसत असते. तर नंदिनी आपल्या डोळ्यातील काजळ काढून तिच्या कानामागे लावते, तिची दृष्ट काढत, आणि म्हणते की किती गोड दिसते माझी काऊ. तेव्हा आता काव्य म्हणते की ताई, अगं माझा विश्वासच बसत नाही की माझी आज चोरोटी आहे. नंदिनी खूप हसते. काव्य म्हणते की येथे मीच अजून बाळ आहे आणि आता मला चोरोटीचा कार्यक्रम आहे. ताई, हे बघ, मला रेडी होण्यासाठी अजून सुद्धा तुझी मदत घ्यावी लागते. ताई, आता हे बाळ मी सांभाळू शकणार आहेस का ग? तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगं हे बघ काऊ, असा प्रश्न तरी कसा पडतोस? तुला माझा पूर्ण विश्वास आहे की माझी काऊ, माझी काव्य उत्तम बाळ सांभाळेल म्हणून. आणि जर बाळाने ऐकलं नाही तर मावशी कशाला आहे? तेव्हा आता काव्य म्हणते की हो का, ठीक आहे, माझ्या बाळाचं सॉल्टेड आहे, पण तुझ्या बाळाचं काय? आता बाळाचा विषय काढल्यानंतर नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि काव्य म्हणते की अगं, तू माझं बाळ सांभाळणार आहे, परंतु तुझं बाळ शांत बसेल का? आता नंदिनी हसते. तर काव्य म्हणते की ठीक आहे, तू माझ्या बाळाला सांभाळणार आहेस तर मी तुझ्या बाळाला सांभाळणार. मावशी तर आहे ना, काव्य मावशी. आणि हे बघ ताई, आजपर्यंत इतक्या गोष्टी आपण वाटून घेतलेल्या आहेत, आता इथून पुढे बाळाचं रडणं सुद्धा आपण वाटून घेऊयात.
तर नंदिनी म्हणते की हो ना, आणि तेवढ्यात काव्याचं लक्ष नंदिनीच्या पोटाकडे जाते. ती म्हणते की ताई तुझं पोट. तेव्हा नंदिनी म्हणते की काय ग काव्या, काय झालं माझं पोट? तर काव्या म्हणते की अगं दिसायला लागलं हळूहळू. आणि तेवढ्यात मात्र आता नंदिनीला जे काही ती क्षण तिला आठवतो, जेव्हा ती काव्याला खाली तयार करायला निघालेली असते, तेव्हा जीवा तिला विचारतो की कुठे निघालीस? तेव्हा नंदिनी म्हणते की मी खाली काव्याला तयार करायला निघाले. तेव्हा जीवा तिला म्हणलेला असतो की अगं नंदिनी तू असं काय करतेस? आज काव्याची चोरोटी आहे, खूप बायका येतील, त्यामुळे तू आज दुपट्टा बांधू नकोस, त्यामुळे आज मात्र तू हे खोटं पोट बांध. तेव्हा नंदिनी म्हणते की आजच. तेव्हा जीवा म्हणतो की हो, कधीतरी ही वेळ येणारच होती आणि असं समज तर आजच ती वेळ आहे. आणि तेव्हा आता नंदिनीने मात्र आपल्या पोटाला ते खोटं पोट बांधलेलं असतं. आणि हे क्षण आता काव्याने विचारल्यानंतर नंदिनीला आठवतात. आणि नंदिनी म्हणते की हो हो बघ ना काव्या, अगं कळत सुद्धा नाही अचानक पोट दिसायला लागलं. आणि नंदिनी म्हणते की हो ना, काही दिवसांनी सुद्धा माझं पोट तुझ्यासारखं दिसायला लागेल. तेव्हा आता काव्या आपल्याकडे पोटाकडे पाहते आणि म्हणते की ताई अगं माझं पोट खूप दिसतं का गं? अगं मी बरी दिसतेत ना? नंदिनी म्हणते की अगं काव्या खूप गोड दिसतेस, खूपच छान दिसते. आणि तेवढ्यात काव्या विचारते की अगं ताई साडीवरून आठवलं, पण तू आज साडी का नेसली नाहीस? हे बघ आपलं ठरलेलं आहे ना, प्रेग्नेन्सीचा हा प्रवास आपण दोघींनी सोबत करायचा आहे आणि तो सोबतीनेच एन्जॉय करायचा आहे. त्यामुळे तू जा बरं, लवकरात लवकर चेंज करून ये आणि माझ्यासारखी साडी नेसू नये. त्यावरती नंदिनी म्हणते की अगं हे बघ काव्या, नाही, आज तुझा स्पेशल दिवस आहे की नाही? आज तुझा स्पेशल दिवस आहे, तू छान दिसली पाहिजे. हे बघ आईने मला नाही सांगितलं तुझ्या चोरोटीचा कार्यक्रम आहे ना. हे बघ अगं तुझ्याबद्दल हा कार्यक्रम आहे, माझ्याबद्दल करण्यासाठी तर अजून महिना पुरेसा आहे, म्हणून मी मुद्दामच ड्रेस घातलेला आहे बघ. तेव्हा आता काव्या म्हणते की हो ना बरोबर आहे, तू ड्रेसच घाल. आणि काय ग ताई, आईंना सुद्धा म्हणावं की अजून किती लपवणार आहात तुम्ही? आणि हे बघ आज मात्र ज्या आपल्या घरी बायका येणार आहेत त्यातील निम्म्या बायका इतक्या अनुभवी आहेत, पोटाकडे बघून त्यांना लगेच कळेल की तू सुद्धा प्रेग्नेंट आहे म्हणून. तेव्हा आता नंदिनीला फार वाईट वाटतं आणि तिला पुन्हा आपल्या बाळाची आठवण होऊन ती आता नर्वस होते, नाराज होते, पण तरी सुद्धा स्वतःला सावरते. त्यानंतर आता चोरोटीची ही काव्याची आता सुरू होते. सगळं छान काही डेकोरेशन वगैरे झालेलं असतं आणि पार्थ आणि जीवा हे दोघंही आता बायका येतील म्हणजे त्यांच्या स्वागताला दरवाजातच उभे असतात. जशा बायका येत आहे तर प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक फूल देऊन वेलकम करत असतात. आणि तेवढ्यात मामी येतात. तर पार्थ म्हणतो की मामी वेलकम वेलकम. तर मामी म्हणते की हो ना पार्थराव, अभिनंदन तुमचं, तुम्ही बाबा होणार आहात. तेव्हा आता पार्थ म्हणून जातो की फक्त मी नाही, आणि म्हणतो की फक्त मी, त्याला जीवाचं सांगायचं असतं. परंतु पार्थ म्हणतो की नाही, मी बाबा होणार आहे, फक्त मी बाबा होणार आहे. आणि आता बरोबर ते मात्र हा विषय टाळण्यासाठी जीवा विचारतो की मामी तुम्ही कसे आहात? आणि मामी विचारतात की मानिनी ताई कुठे आहे? आणि आलेच मी त्यांच्याकडून म्हणून मामी कसे बसे आज जातात. तेव्हा आता जीवा म्हणतो की अरे दादा तुझ्या लक्षात नाही का, आईने सांगितलं ना तुला? पार्थ म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे की नंदिनीचं इतक्यात कुणाला सांगायचं नाही म्हणून. त्यानंतर आता मानिनी सगळ्यांचं स्वागत करत असते. मिथुन काका आशाताईंना सरबत वगैरे आणायला सांगतात आणि त्यानंतर आता शारदा बहिणी आलेल्या असतात. तर पार्थ म्हणतो की या या आई, नमस्कार करतो, म्हणून दोघे आता नमस्कार करतात. तेवढ्यात पार्थ आणि जीवा दोघही शारदाच्या हातामध्ये 2 चाफ्याची फुलं देतात वेलकम करून. तेव्हा शारदा म्हणते की 2-2 चाफ्यांची फुलं. तेव्हा आता पार्थ म्हणतो की कारण कसं आहे की बाकीच्या कुणाला माहिती नाही, परंतु तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या ही दोन्ही मुली आई होणार आहेत, त्यामुळे म्हणून तुम्हाला 2-2 फुलं. शारदा म्हणते की वा वा वा. आणि खरं तर चोरोटीला मात्र पुरुषांचं काही काम नसतं, पण या घरातील पुरुष मात्र कायमच उत्साही असतात. तुम्ही आहात ना म्हणून मात्र मला माझ्या मुलींच्या प्रेग्नेन्सीची काळजीच नाही. त्यानंतर मात्र आता शारदा आत येते आणि मानिनी म्हणते की या या, दोघे एकमेकींच्या हातामध्ये हात देतात. शारदा म्हणते की होणारे आजी 2-2 नातवंड येणार आहे. तर मानिनी म्हणते की सेम टू यू. तर वसुआत्या बारीक लक्ष देऊन यांचं बोलणं ऐकत असते. मानिनी म्हणते की हो ना खरंच आपली काय पंचायत होणार आहे बरं, जे एकाच वेळी 2-2 नातवंड, एकाला भूक लागली की दुसऱ्याला लागणार, दुसरं रडणार तर दुसरं रडणार. तेव्हा शारदा म्हणते की अहो हळूहळू जरा, आणि अजून आपल्याला नंदिनीची चोरोटी भरायची आहे. तेव्हा मानिनी आपल्या तोंडाला हात लावते. वसुआत्या रागाने त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा आता ह्या वसुआत्याला खूपच आता जळफळाट होत असतो आणि ती म्हणते की स्वतःला या दोघींचं नक्की काय गुलगुलू सुरू असतं सतत काय माहिती. आणि तेवढ्यात मामी मात्र वसुआत्याच्या जवळ येतात आणि विचारतात की काय वसुंधराबाई कशा आहात? वसुआत्या म्हणते की बरे आहे. आणि मामी विचारतात की काय हो तुमची रम्या आजकाल दिसत नाही, कुठे असते? वसुआत्या म्हणते की तिच्या पायाला जरा लागलेला आहे, त्यामुळे जरा ती ट्रीटमेंटसाठी बाहेर गावी गेलेली आहे. तर मामी म्हणतात की आमच्या काव्याने तर आनंदाची बातमी दिली, मग रम्या कधी देणार आहे बरं? तेव्हा वसुआत्या म्हणते की जेव्हा द्यायची असेल ना तेव्हा ती आनंदाची बातमी नक्की देईल. तुला कशाला नसते चौकशा हव्या आहेत ग पनपी? मामींना राग येतो. मामी लगेच रागाने बाजूला निघून जातात. त्यानंतर आता पार्थ थोडासा नाराज उभा असतो, त्याच्या डोळ्यात पाणी असतं. तेवढ्यात जीवा तेथे येतो आणि म्हणतो की बडे भैया. पार्थ आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. जीवा विचारतो की काय झालं,
काय रे, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आहे रे, आणि काय झालं बोल ना, अरे बडे भैया बोल. तेव्हा आता पार्थ लगेच हा जीवाच्या मिठीत पडतो आणि रडायला सुरुवात करतो. तेव्हा त्याला शांत करतो आणि विचारतो की काय झालं, तू सांगणार आहेस का मला, सांग ना काय झालं. आणि हे बघ अचानक सगळं किती लवकर निघून गेलं. आता नको असलेल्या लग्नापासून हवे असलेल्या अगदी ह्या लग्नाच्या आणि इतक्या दिवसाचा प्रवास, नवरा बायको होण्यापासून आई बाबा होण्यापर्यंतचा प्रवास, आणि हे जे काही फील आहे तर ते खरंच किती भारी आहे बरं. आणि हे मात्र बरं आहे जीवा, काव्य आणि नंदिनी सारखं आपण आता एकमेकांना प्रॉमिस नाही केलं तर आपण दोघं एकाच वेळी बाबा होणार आहोत, एकाच वेळी आता काका सुद्धा होणार आहोत. आणि ही फिलिंग सुद्धा किती ग्रेट आहे. तेव्हा जीवाच्या डोळ्यात पाणी येत असतं, कारण तो बाबा होणारच नसतो. आणि जीवा मी तुला सांगून ठेवतो, पुतणीला तू ओरडायचं नाही, नाहीतर मी तुला फटके देईल. जगातील बेस्ट काका होणार आहे मी. तसं आता जीवाला वाईट वाटतं, मनामध्ये त्याच्या ते दडलेलं सत्य बाहेर येतं. तेवढ्यात तो आता म्हणून जातो की प्रश्नच नाही. तर पार्थ त्याच्याकडे पाहतोय आणि तो विचारतो की काय रे, काय असं, म्हणजे तू असं काय, अगोदरचा जीवा कुठे आहे. तेव्हा जीवा म्हणतो की अरे हे बघ, हे आहे ना, काय झालं, कामाचं टेन्शन होतं. किंवा आता पार्थ म्हणतो की हे मला बोलू नको, कामाचं टेन्शन आहे म्हणून. आज माझ्या बायकोची चोरोटी आहे, तुझ्याकडे सुद्धा आहे ना गुड न्यूज प्रेग्नेन्सीची, त्यामुळे आजचा दिवस आहे ना तो आपल्या बायकांसाठी. आणि पार्थ मात्र आता हा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की काय रे, मला तर असं वाटतं की मिस दिव्या येते की काय. पार्थला फारच राग येतो, तो लगेच जीवाची गचंडी धरतो. तेव्हा आता पार्थ म्हणतो की बाबांनी आणि मिथुन काकांनी मिळून मात्र ह्या दिव्या प्रकाराला हवा घातलेली आहे. जीवा मी तुला फटके देईल बर का. तेव्हा आता खूप हसत असतो. तर पार्थ म्हणतो की येणार नाही, कारण मी तिला बोलवलंच नाही, आणि आज मात्र अशी कोणीतरी व्यक्ती येणार आहे की तिला बघून काव्य खुश होणार आहे. जीवा विचारतो की कोण रे, सांग ना लवकरात लवकर. पार्थ सांगायला लागतो आणि परत म्हणतो की कळेल तुला, थांब थोडंसं. आणि दोघे एकमेकांना टाळी देतात आणि पुन्हा एकमेकांना घट्ट मिठी मारतात. त्यानंतर मात्र आता सगळेजण हे गप्पा करत असतात आणि तेवढ्यात नंदिनी काव्याला घेऊन बाहेर येते. तेव्हा काव्याकडे सगळेजण पाहतच असतात. काव्य खूपच सुंदर दिसत असते आणि आता मानिनी दृष्टच काढते. तेव्हा आता सगळेजण म्हणजे नंदिनी आणि काव्य सोबतच येत आहे, पण नंदिनीला भीती वाटते, सगळेजण आपल्याकडे पाहतात. मग आता माझं खोटं पोट कुणाच्या लक्षात तर येणार नाही ना, याचं तिला टेन्शन येतं. तेव्हा आता नंदिनी स्वतःला सावरून घेते आणि काव्याला धरून तिला आता पुन्हा सगळ्यांच्या समोर घेऊन येते. काव्या खूप छान दिसत असते. तेव्हा आता पार्थ तिच्याकडे बघून हसतो आणि तिला छान असं गोड किस करतो. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो आणि तिच्या पोटाकडे सुद्धा बघतो आणि तिला खुणावतो. तेव्हा नंदिनी आता बघत असते की कशाची तिला तरी भीती वाटत असते, कोणी आपल्या पोटाकडे जर बघितलं तर. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नंदिनी आणि जीवा मात्र आता आपलं खोटं पोट आहे तर ते शोधत असतात. त्यांना आता खूप भीती वाटत असते, खूप टेन्शन येते. दोघेही आता घाईने शोधत असतात की नंदिनी खोटं पोट कुठे गेलं. जीवा विचारतो की नंदिनी तुझं खोटं पोट कुठे गेलेलं आहे. तेव्हा नंदिनी रडतच म्हणते की अहो जेव्हा मी फ्रेश होऊन आले तेव्हा मी इथेच ठेवलं होतं. तेव्हा जीवा म्हणतो की कुणाला कळाले तर. नंदिनी म्हणते की हो ना, मला भीती वाटते की जर कुणाला समजलं तर. आणि जीवा म्हणतो की चल आपण शोधूयात, म्हणून ते दोघंही शोधत असतात. आणि तेवढ्याच शारदा ते खोटं पोट घेऊन मात्र पुढे येते आणि म्हणते की हे तुम्ही शोधतात का. तेव्हा शारदाच्या हातात ते खोटं पोट असतं. जीवा आणि नंदिनी दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि खूप घाबरलेले टेन्शन मध्ये येतात, कारण आता शारदाला सगळं काही माहिती झालेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो शारदासमोर हे सत्य आल्याने आता पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.